नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन लाईनर क्वेश्चन बघणार आहोत. नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हणतात? बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून संबोधतात. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारिता या क्षेत्रात दिला जातो. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? बघा, कोळशाचे सर्वाधिक उत्पन्न हे झारखंड या राज्यात होते. शीखांचा मुख्य सण कोणता? बघा, शीखांचा मुख्य सण हा बैसाखी हा त्यांचा मुख्य सण आहे. कोणत्या महापुरुषाला आयर्न मॅन म्हणजेच लोह पुरुष असे म्हणतात? बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन असे म्हणतात. भारतातील कोणते शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? भारतातील जयपूर हे शहर पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात मोठा देश कोणता? रशिया हा देश जगातील सर्वात मोठा देश आहे. सिमचे पूर्ण रूप काय आहे? बघा, सिमचे पूर्ण रूप काय आहे? सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. पानिपतची पहिली लढाई कोणात झाली होती? बघा, पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन या शहरामध्ये जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? केरळ या राज्यातील प्रसिद्ध सण ओणम हा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च या तारखेला साजरा केला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे. बौद्धगया कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बघा, बौद्धगया हे बौद्ध धर्म या धर्माशी संबंधित आहे. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? बघा, धवल क्रांती हे दूध उत्पादन वाढ या संबंधी आहे. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर इतकी उंची कळसुबाई शिखराची आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? बघा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचे नाव हे सदैव अटल असे आहे. भारतीय राज्यघटनेत नागरिकत्व संबंधित कलम कोणते आहे? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व संबंधित कलम 5 ते कलम 11 हे संबंधित कलम आहेत. भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी करण्यात आले आहे? 28 मे 2023 रोजी भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार कधी करण्यात आला? बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेचा स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार करण्यात आला. करो या मरो चा नारा महात्मा गांधीजींनी कधी दिला? करो या मरोचा नारा 1942 साली महात्मा गांधीजींनी दिला होता. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? लोकहितवादी असे टोपण नाव गोपाळ हरी देशमुख यांचे होते. पानिपतची पहिली लढाई केव्हा सुरू झाली? 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई झाली. पहिली घटना दुरुस्ती कधी झाली? पहिली घटना दुरुस्ती 1951 साली झाली. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार दिलेले आहेत? संविधानाच्या भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेश चंद्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? बघा, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर हे गणतंत्र मंडप असे करण्यात आले आहे.
कारगिल विजय कधी असतो? बघा, कारगिल विजय दिन हा 26 जुलै रोजी असतो. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतीय संविधानाचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. मुंबई ते नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? बघा, थळ घाटातून मुंबई ते नाशिक हा रेल्वे महामार्ग जातो. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे? 90% भाग. कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? बघा, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे ओळखतात. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? बघा, लीळा चरित्र हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? बघा, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. आग्रा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? बघा, आग्रा हे यमुना नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? बघा, अरुणाचल प्रदेश या राज्यात भारतामध्ये सूर्य सर्वप्रथम उगवतो.